हॅलो गोखले बहिणी, अभिनंदन. मी बाबांशी बोलले. मी त्यांना सांगितलं की तुम्ही गोखलेंना सांगून टाका की गौरीला सौरभशी लग्न नाही करायचं म्हणून. तू हे असं डायरेक्टली सांगून टाकलंस? मग मी सांगायचं का त्यांना? काय? हेच मालक, आम्हाला गौरीताईंशी जरा बोलायचंय. माझ्याशी काय? रामाश्रय मध्ये तुमचं स्वागत. स्वागत झेंडूची फुलं देऊन? ओ किसी का स्वागत करते तो तोरण लगता है ना, तो हमको तोरण नहीं मिला तो हम फौरन जाके झेंडू ले आया. अरे हो, पण मी काय रामाश्रयात पहिल्यांदा येते का तुम्ही माझं स्वागत वगैरे करताय? नाही, म्हणजे तुम्ही याच्या आधी यायचात, पण आधी कसं फक्त मयेकर साहेबांची मुलगी म्हणून यायचात ना, आणि आता वहिनी ओ भाभी म्हणून पहिल्यांदा आलाय ना म्हणून. चल झेंडू, चल भाभी झेंडू चल. त्यांना आधीपासूनच माहित होतं. उगाच कारण देऊ नकोस कपिल, मला अपेक्षित नव्हतं. अगं गौरी, पण हे बघ कपिल, यांना माहितीये म्हणजे रामाश्रयात बोर्ड लागले असणार आहे. सिरियसली यार. अगं अरे यार, नका घेऊ टेन्शन, नका करू चिंता, दूर जाय दुःख सारे रामाश्रया येता. सावलीत प्रेमाच्या या घडीभर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला थोडे डुंबू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी. कशासाठी? पोटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. मोदकांच्या ताटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. धादा तिरकड धा, धादा तिरकड धा, धादा तिरकड धा. जाई जुई पारिजात सासवंती बोली, मने जशी शहाळ्यात मलई भरली. गोड गोड आंबेनी फणसाचे गरे, रानातला मेवा चला फस्त करू सारे. रंगी माणसांच्या कथा व्यथा साऱ्या, हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या. इथल्या गजाली भारी दुनियेला सांगू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. असं कसं नाही बोल? तू सगळ्यांना सांग. अथरंगला सांगतोस, बहादूरला सांगतोस, सगळ्यांना सांगतोस. गौरी, काय ग, तू इतक्या रात्री इथे काय करतेस? तू इकडे आलीस हे कळलं म्हणून इकडे आले. अगं हो, पण इतक्या रात्री? हो, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोला. काय बोलायचं ते बोल पटकन, असं मनात ठेवू नये लहान मुलांनी. पटकन बोल. गौरी ताई मला सांग, तुला आता नक्की काय म्हणायचं? म्हणजे तू माझ्यापेक्षा मोठी आहेस. मी तुला इतके वर्ष गौरी ताई म्हणायचे आणि मी कपिल दादाला भाऊ मानते, पण आता तुला नक्की काय म्हणायचं? गौरी ताई की वहिनी? नाही तिला तू अजून कोणाकोणाला सांगितलंस का? नाही, तसं नाही. तू बस स्टॉप पासून काय बॅनर्स लावलेत? कॅडॉल्सला सांगितलं सगळ्यांना सांगत सुट म्हणून? अशातलं काहीच नाहीये. काय ऐक हे बघ, हे सगळं ना फक्त श्रेया, अतरंग आणि आपला बहादूर एवढ्यांनाच माहितीये. आणि मुळात काय झालं ना, मी सोनसरीत परत येण्यापासून ते तू मला हो म्हणेपर्यंत ह्या सगळ्या प्रक्रियेत ह्या तिघांची मला मदत झाली. अच्छा, म्हणजे ते काल रात्री नाही, आता तू उगाच वकील म्हणून मला शब्दात नको ना पकडूस यार. अच्छा ठीक आहे, पण आता बस बस बस. ब्रेथिंग. हो, आय नो
कोणालाही सांगायचं नाही हा? आणि मुळात तुला काळजी करायचं काही कारणच नाही आता. आपली श्रेया किती लहान आहे. तू लहान आहेस आणि अगं हिच्या शब्दावर कोण विश्वास ठेवणार आहे. आणि माझा अतरंगवर पूर्ण विश्वास आहे, तो नाही सांगायचा कोणाला. आणि आपला बहादूर हा बहादूर अगं सांगायला उठला तर पाहिजे. तो झोपतो. ठीक आहे, खूप उशीर झालाय, हिला आपण घरी सोडून येऊ. ते हे कोमेजले. ठेव पण तू प्रश्नाचं उत्तरच नाही दिलंस. तुला गौरीताई म्हणायचं की वहिनी? चला खूप उशीर झालाय. चल. आधी मी एक मित्र म्हणून तुझा हात पकडणं आणि आता हात हातात घेणं, एवढा फरक आहे ना. हाच तर फरक आहे. तू आधी हात पकडायचास, आता हातात घेतोस. नाती बदलली की भाषाही बदलते नाही. आणि अर्थ सुद्धा बदलतो. एक विचारू, तू काय पाहिलंस माझ्यात? काहीच नाही. तू दिसलीच नाहीस मला खरंच. जेव्हा जेव्हा तू समोर येतेस ना तेव्हा दिसतच नाहीस मला. तुझ्या पल्याड बघतो मी. इतकी जास्त ट्रान्सपरंट आहेस, पारदर्शक. आणि तुझ्यातली ही एक गोष्ट मला भयंकर आवडते. आणि ही एक गोष्ट मी शिकण्याचा सतत प्रयत्न करतोय. मग तू काय पाहिलंस माझ्यात? माहित नाही, पण तुला पहिल्यांदा जेव्हा बघितलं ना तेव्हापासून मला असं वाटतं की मी तुला ओळखते. तेव्हापासून ती ओळख पटवायचा प्रयत्न करते. मग पटली का ओळख? पटते हळूहळू. चला निघायला हवं. थांबूया ना थोडा वेळ प्लीज. घरी काय सांगणार हो? माहित नाही, पण प्लीज थांबूया ना. थांब. कपिल, तुला माहितीये तू माझ्या बरोबर असलास ना की मला तुला सोडून कुठे जावंसं नाही वाटत. सतत तुझ्या बरोबर वेळ घालवावा असं वाटतं. मला असं खूप वाटतं की तुझ्या बरोबर वेळ घालवावा, पण वेळ असा पटकन निघून जातो ना, काय करायचं कळत नाही. सेम हिअर. बरं चला, आत्ता उशीर झालाय, घरी निघायचंय. इथे कोणी बघितलं ना तर खूप गोंधळ होतील. चला 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 चल प्लीज.
एवढ्या रात्री कुठे गेली होतीस गौरी? आधी रामाश्रयामध्ये होते आणि नंतर श्रेयाला सोडायला घरी गेले होते. अगं पण एवढ्या रात्री श्रेया रामाश्रयवर काय करत होती? आणि जांभळ्यांनी सोडलंच कसं तिला इतक्या रात्री? अगं तिचा कुठला तरी शाळेचा प्रोजेक्ट होता म्हणून तिला माझी मदत हवी होती. अत्रंग जाऊन घेऊन आला, मग आम्ही घरी सोडून आलो तिला. गौरी, मला तुला काहीतरी विचारायचंय. म्हणजे मी थेट मुद्द्यावरच येतो. हे सगळं करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? मी काय विचारतोय तुला? तुला काहीच कसं नाही वाटलं? हे बघ सौरभ, अरे मी तुला सांगणारच होते, माझा थोडा गैरसमज झाला. तुझा गैरसमज झाला म्हणून तू अशी वागलीस? ही अपेक्षा नव्हती गौरी तुझ्याकडून. हो मला मान्य आहे, माझं चुकलं. मी तुला सांगते ना सगळं, पण त्याआधी मी तुला कॉफी देऊ का? हा बाबा. मला कॉफी नकोय, मला उत्तर हवंय. अरे सांगते मी तुला सगळं, पण ना सांग. नाही सांगच म्हणजे. आपण मित्र आहोत ना, रोज भेटतो आपण. मग मला डायरेक्टली सांगता आलं नाही तुला? हे बघ सौरभ, माझं खरंच चुकलंय. मी तुला सांगणार होते, पण अरे पण काय, तुला मला होकार द्यायचा होता हे आईच्या थ्रू सांगितलंस तू. हे बघ सौरभ, माझं चुकलं. मला काय 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 म्हणालास तू? अगं गौरी यार, मला आज केवढा आनंद झालाय माहितीये का तुला? केव्हापासून वाट बघत होतो मी या दिवसाची. हे घे, तू हो म्हणालीस ना म्हणून. तू हो म्हणशील म्हणून हे सुद्धा माझ्या घरी वाट पाहत होतं किती दिवस. गौरी, तुला माहिती नाही माझे घरचे किती खुश झालेत तुझा होकार ऐकून. खरं तर ते आत्ता येणार होते, ते तयार होते सगळे. मीच त्यांना सांगितलं की नको, आत्ता नको, रात्री गोंधळ नको, मीच जाऊन येतो आधी. अगं बघतेस काय, लग्न ठरलंय आपलं फायनली. अभिनंदन. हे घे तुझा हक्काचं गिफ्ट. अगं गौरी, अशी पुतळ्यासारखी काय उभी आहेस? घे ते गिफ्ट आणि जा देवाला नमस्कार कर, बाबांच्या पाया पड. अगं मला तर इतका आनंद झालाय ना, ही आनंदाची बातमी मी सगळ्यांना सांगितलीये. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे, जमाना है पीछे. इंदू, आ? आज तू काय करून ठेवलंयस? काय केलं मी? मला किंवा गौरीला विश्वासात न घेता गौरीचा होकार परस्पर तू गोखले बहिणींना कळवलास. तुला कोणी करायला सांगितलं होतं? तुम्ही मस्करी करताय का माझी? एक मिनिट बाबा, तुम्ही गोखले काकूंकडे माझा होकार कळवला नव्हतात का? नव्हता कळवला. त्याला काही कारण होती, पण आता त्याचा काही उपयोग नाहीये. म्हणजे गौरीने आधीच होकार दिला होता? हो दिला होता, पण आहो पण मग असं
आभाळ कोसळल्यासारखा अखंड तांडव का करताय तुम्ही दोघं? आई, तुला कोणी सांगितलं होतं गोखले काकूंना फोन करून हे सगळं सांगायला? काय गरज होती या सगळ्याची? अगं, मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं आणि सांगितलं त्यांना. लपून छपून ऐकायची तुझी ही जी सवय आहे ना, ती तुला खूप महागात पडणार आहे आई. तुला एकदाही विचारावंसं वाटलं नाहीये मला? अगं, त्यात विचारायचंय काय? तुला तो आवडतो, त्याला तू आवडतेस, विषय संपला. इंदू, अतिघाई संकटात नाही. आई, तुला आम्हाला एकदाही विचारावंसं किंवा सांगावंसंही नाही वाटलं? तुला विचारलं काय किंवा नाही विचारलं काय, तुला तो आवडतोच ना. अरे प्रश्न तो नाहीये. तू आम्हा दोघांना विश्वासात न घेता गोखले वहिनींना सगळं सांगून मोकळी झालीस आणि घोळ घालून ठेवलायस. काय घोळ घातलाय मी? मला जरा सांगता का मी काय घोळ घातलाय ते? हं? जाऊ दे. सगळ्या गोष्टीत माझीच चूक असते. सगळा दोष माझाच असतो. एवढी आनंदाची बातमी म्हणून पण माझा आनंदही चुकीचा. मी चुकीची. गाडी इतकी किंमत नाहीये मला या घरात. तुम्ही दोघं वकील ना, मी कमी शिकलेली म्हणून ही लायकी आहे माझी या घरात. मी काही केलेलं आवडत नाही तुम्हाला, आणि माझ्या मुलीवर तर माझा काळी इतका हक्क नाहीये. काळी इतका हक्क नाहीये. आई, बाबा, अहो, काय? हे यु नो व्हॉट, मी ना आता तुला खूप मिस करत होतो. काय ग? कपिल, मी तुला इथे सॉरी म्हणायला आले. कपिल, आई आहे तुझी बाहेर. मला नाही सांगायचं तुला काय. अगं तुझी आई आली होती बाहेर. मग काय झालं? मग काय झालं? काय तिनं ऐकलं असतं? ऐकलं असतं तर ऐकलं असतं. मग कसला तरी आवाज येतोय. आई आहे. आई इथे. आली
आवाज येतोय. गौरी, गौरी, गौरी. हॅलो. काय करतेस? हा नाही, अगं झोपणारच ना आता. काय तुझं? आवाज कसला येतोय? मांजर आणलेस का तू घरात? हा मांजर. का बोका? नाही अगं आई, मांजर बिंजर काही नाहीये. तुला झोप आले. जाऊन झोप तू. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बरं ऐक ना, ऍक्च्युली आय एम सॉरी. जे काही झालंय ना ते आईच्या घाई गडबडीमुळे झालंय. तिने आम्हाला कोणाला न सांगताच गोखल्यांकडे सांगून टाकलं. प्लीज तू मिसअंडरस्टँड करू नकोस ना. हो माहिती आहे मला. आय कॅन अंडरस्टँड. आणि आता जे झालंय ते झालंय. आता फक्त यावर सोल्युशन आपल्याला शोधायचंय बस. पण ऐक ना, तू रागावला नाहीयेस ना? थोडा नाही. बरे जाऊ का? जा जा जा.